निमित्तानं एवढा आनंद आपल्याला झाला तर गोकुळात किती आनंद झाला। भगवान के जन्मोत्सव के अवसर पर आप सबको बधाई हो, बधाई हो, बधाई हो, बधाई हो, बधाई हो, बधाई हो। गोकुळातल्या लोकांना एवढा आनंद का झाला होता? गोकुळाच्या लोकांना एवढा आनंद होण्याचं कारण आपल्या नंदबाबाला मुलगा व्हावा म्हणून 1 वर्ष एकादशी व्रत केलं होतं मला सर्वांना, म्हणून सर्वांना एवढा आनंद झाला होता। आनंद झाला होता त्यांना कोणी सांगत नव्हतं नाचा फुगड्या खेळा हे म्हणा, त्यांना कोणी सांगत नव्हतं। ते आपण होऊन त्या ठिकाणी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। आणि याचा ट्रेडमार्क काय होता? कुठिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद कुठिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे हे आनंदाचं प्रतीक आहे त्या ठिकाणी, नाही का? कथा चाललेल्या आहे, रांगोळ्या घाललेल्या आहेत, गुडिया उभारलेल्या आहेत, एवढा आनंद त्या ठिकाणी झाला। ज्या ठिकाणी परमात्मा जातो तिथं आनंदाला पारावार राहत नाही, आणि जिथून परमात्मा निघून जातो तिथं शोकाला पारावार राहतो। ज्या ठिकाणाहून परमात्मा निघून आले देवकी पासून, त्या देवकीला ठिकाणी शोक कळा पसरलेली लक्षात। शोक पहा, अयोध्येहून राम निघाले तेव्हा अयोध्या दुःखी आहे आणि असणारी वनश्री आनंदित आहे। जिथं परमात्मा निघून जातो तिथं शोक कळा पसरते, आणि जिथं जातो तिथं आनंदाला पारावार आहे। परमात्मा देवकीच्या पासून निघून गेले गोकुळामध्ये, आणि असणाऱ्या शोक कळा पसरली देवकीच्या ठिकाणी। या देवकीनं काय करावं? एखादं वस्त्र घ्यावं, आपल्या वक्षस्थलाला लावावं आणि भगवान कृष्ण समजून म्हणावं, दूध पियो मोरे गोविंद पियो मोरे गोविंद लाला। एखादं वस्त्र घ्यावं, आपल्या वक्षस्थलाला लावावं आणि भगवान कृष्ण समजून म्हणावं, दूध पियो मोरे गोविंद लाला। जिथून परमात्मा निघून जातो तिथं शोक कळा पसरते, जिथं परमात्मा जातो तिथं आनंदाला पारावार नाही। एवढा आनंद झाला त्या लोकांना, आणि त्या आनंदाच्या प्रत्यर्थ नंद बाबानं 2 लाख गायी दान केल्या।
सप्तधान्य दान केलेले. का दान करायचं? दान का करायचं असतं लक्षात घ्या. एक पहा, पाण्यानं जमिनीची शुद्धता होत असते. वस्त्र धुतल्यानं शुद्ध होत. गर्भसंस्कारानं गर्भाची शुद्धता होते. स्नान केल्यानं अंगाची शुद्धता होते. नामस्मरणानं चित्ताची शुद्धता होते. अध्यात्म ज्ञानानं आत्म्याची शुद्धता होते. आणि दान दिल्यानं धनाची शुद्धता होते. का दान करायचं? आपल्याकडे येणार धन सर्व शुद्ध असतं असं मात्र नाहीये. त्या शुद्धीकरणाकरता भागवत सांगतोय की 1 शिष्या हा परमार्थ कार्याकरता दिला गेला पाहिजे. परमार्थ कार्याकरता लावला पाहिजे. जर नाही लावला तर कोणत्या मार्गाने आपल्याकडून निघून जातो हे कळत सुद्धा नाही. इकडे जर दिला 1 हिस्सा परमार्था करता तर त्याच्याकरता डॉक्टर बसलेला आहे, त्याच्याकरता वकील बसलेला आहे नाही का, त्याच्याकरता राजा बसलेला आहे टॅक्सच्या रूपानं, आणि त्याच्याकरता चोर बसलेला आहे. नाही इकडं दिलं कधी मोटारसायकलवर येईल, गळ्यातलं तोडून घेऊन जाईल, तपास सुद्धा लागणार नाही. म्हणून दान केलं पाहिजे. दान दिल्यानं धनाची शुद्धता होते. म्हणून 2 लाख गायी दान केल्या. लक्षात आलं का? आणि सप्तधान्य दान केलं. पहा, भगवंताने भगवंताला गोकुळामध्ये ठेवलं आणि असणाऱ्या मायेला घेऊन पुन्हा मथुरेला जेव्हा आले, माया म्हणजे आधी माया शक्ती आहे. माया आली रे बंधन येतात आणि देवाला ते बंधन तुटतात. भगवंत मथुरेमध्ये प्रगट झाले, बंधनं तुटली वसुदेवाची. शृंखला तुटल्या, बेल्या तुटल्या, कुलप उघडली. परमात्मा आला की बंधनं तुटतात आणि माया आली की पुन्हा बंधन येतात. आत प्रवेश केला मायाला घेऊन परमात्मा असणाऱ्या वसुदेवानं. कुलप लागल्या गेले, सर्व असणारे जागे झाले, हात बेड्या पडल्या, पाया शृंखला पडल्या. माया आली की सगळे बंधन आणि असणाऱ्या मायेनं रडण्याचा आवाज दिला. स्वयं असणाऱ्या सेवकांना कळालं, निरोप कंसाला गेला. कंस त्या ठिकाणी धावत बंदीशाळेमध्ये आला आणि असणारा मुलगी ओढून घेतली देवतेपासून. आणि देवकी रडून सांगते, भैया मुलगा नाही रे, मुलगी आहे. नको मारू हिला, नको मारू हिला, अरे मुलगी आहे म्हणाले. परंतु कंसाला वाटलं हा मायावी आहे, येईन मुलीच्या रूपानं पुरुष होईल म्हणाले. हो, म्हणून असणाऱ्या त्या कंसानं काय केलं, त्या मुलीला घेतलं, गार 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 फिरवलं आणि खडकावर आपटवणार. तेच हातातून जी सटकली तर जगदंबा मातेच्या रूपाने त्याला दिसली. आणि जगदंबेच्या मातानं दिसली आणि म्हणते कंसाला, हे कंसा, तुझ लागी
रुजला गे वधी उपजला मद आधी. अरे मला काय मारतोस, तुला मारणारा गोकुळात नंद ते म्हणाले. आणि हे ऐकलं त्याच मात्र मग कंसानं सर्व असणाऱ्या राक्षसांना बोलावलं, सर्व परिस्थिती सांगितली. आणि मग पुतना मावशी येते त्या ठिकाणी अनेक प्रकारे मग त्याने राक्षस पाठवले. भगवंत आता गोकुळामध्ये हळूहळू मोठे होऊ लागले. आता ते तळ हातावर रांगू लागले. तळवे तळहात तळवे तळहात तळहात डेकी तळवे तळहात तळवे तळहात तळहात डेकी डाल्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाल्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाल्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळहातावर रांगू लागले. भगवंत आता भिंतीला धरून चालायला लागले. आणि भगवंत आता आपल्या सवंगड्याबरोबर खेळायला जाऊ लागले. या गोपिका होत्या गोकुळातल्या, याने देवीचं व्रत केलं. त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. ह्या गोपिका आणि रोज पहाटे 4ला यमुनेच्या नदीवर जायच्या, स्नान करायच्या. आणि स्नान झाल्यानंतर त्या वाळूची देवीची मूर्ती करत होत्या. आणि देवीची मूर्ती केल्यानंतर त्या ठिकाणी देवीची स्तुती करायची. नमो देवी महामाये विश्वोत्पत्ती करे शिवे निर्गुणे सर्वभूतेषु माता शंकर कामदे त्वं भूमि सर्वभूतानां प्राणः प्राणवतां तथा घे श्रीकांती क्षमा शांती श्रद्धा मेघा धृती स्मृती. स्तुती करायच्या, हळद कुंकुम लावायच्या. आणि असणारा परमात्मा आमचा पती बाबा म्हणून आपल्याची अपेक्षा करायची. असं व्रत त्याने किती वर्ष केलं, किती महिने केलं? 6 महिने केलं. कात्यायनी व्रत. आणि हे व्रत केल्यानंतर भगवंताने ठरवलं की यांनी यांच्या या व्रताची फलश्रुती दिली पाहिजे. भगवंताने काय केलं, एक दिवस ह्या सर्व गोपिका उठल्या आणि कात्यायनी व्रत करण्याकरता यमुना नदीच्या तीरावर गेल्या. देवीची मूर्ती केली, स्नान घातलं, पूजा केली. आणि का वस्त्र बाजूला वर ठेवले, स्नान करण्याकरता नदीमध्ये गेले. आणि इकडे परमात्मानं आपल्या सवंगड्यांना बरोबर घेतलं आणि यांना फलश्रुती देण्याकरता ते त्या ठिकाणी आले. वस्त्र बाहेर पडलेले होते, भगवंताने ते उचलले आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले. आणि कळंबाच्या झाडावर जाऊन हसायला लागले. आणि ते गोपिकानं पाहिले. गोपिका मात्र स्नान करत होत्या आणि बोथ आर नेकेड, विवस्त्र अवस्थेमध्ये त्या स्नान करत होत्या. त्यावेळेला जेव्हा गोपिकानं पाहिलं आपले वस्त्र तर कदंबाच्या झाडावर
भगवंत घेऊन बसलेले आहेत. तेव्हा त्या म्हणू लागल्या, लाला आमचे वस्त्र दे म्हणाले. नाही का? नाहीतर नंदबाबाला सांगू, विनंती करून असणाऱ्या भगवंताला म्हणतो ते आमचे वस्त्र दे. दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी, दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी, दे रे काना, दे रे चुम्मडी लुगडी, दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी, दे रे काना, काना, दे रे काना, कोळी आणि लुगडी, दे रे काना, काना, दे रे कोळी आणि लुगडी, दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी. दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी, काना, 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 दे रे काना, दे रे कोळी आणि लुगडी, दे रे काना, काना, दे रे कोळी आणि लुगडी. दे रे कान्हा, दे रे चोळी अन लुगडी. विनंती करून भगवंताला म्हणता, दे काना आमचे वस्त्र दे आम्हाला. भगवंत म्हणता, येऊन घेऊन जा, माझ्याजवळ आहेत वस्त्र, येऊन घेऊन जा म्हणाले तुम्ही. परंतु त्या विवस्त्र होत्या, त्या बाहेर यायला तयार नाही. तेव्हा भगवंत म्हणतात, हे गोपिकांनो, तुम्ही 6 महिने व्रत केलं पण निष्फल गेलं. का निष्फल गेलं? विवस्त्र अवस्थेमध्ये तुम्ही स्नान केलं, त्याला फल मिळत नाही. नग्न होऊन या, लग्न होऊन स्नान जय करी, लग्न होऊन स्नान जय करी, नग्न होनिया स्नान जे करीती, नग्न होनिया स्नान जे करीती, त्यांचे व्रत त्यांचे व्रत होती. लग्न होनिया स्नान जे करीती, नग्न होनिया स्नान जे करीती. नग्न होऊन या स्नान जे करते, त्यांचे व्रत होती निष्फळ. तुमचं व्रत निष्फळ झालं. विवस्त्रमे स्नान केलं, तुमच्याकडून 3 अपराध घडले. एक अपराध यमुना नदीचा घडला, दुसरा अपराध वरुण देवतेचा घडला आणि तिसरा अपराध सूर्य देवतेचा घडला. म्हणाले, कान्हा मग काय केलं पाहिजे? तुम्हाला जर तुमच्या व्रताचे फलश्रुती पाहिजे असेल, मी सांगतो तसं करा. सूर्य देवतेची अपराध तुमच्याकडून घडला, नदीच्या असणाऱ्या बाहेर या पाण्याच्या बाहेर आणि साष्टांग दंडवत घाला सूर्य देवतेला. वरुण देवतेला साष्टांग दंडवत घाला, यमुनेची क्षमा मागा, तुमचं व्रत पूर्ण होईल.
आणि सर्व गोपिकांना वाटलं की खरोखर आहे, आपण विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान केलं म्हणून आपल्याला फळ मिळणार नाही. आपला अपराध घडला, या अपराधाची शिक्षा आपण घेतली पाहिजे. असणाऱ्या गवळणी विवस्त्र अवस्थेमध्ये बाहेर आल्या आणि सूर्य नमस्कार केला. भगवंतानं वस्त्र चोरले म्हणजे कोणते वस्त्र चोरले? हे कापडाचे वस्त्र नाही, अज्ञान रूपी वस्त्र. अज्ञान रूपी वस्त्र चोरले, सज्ञान केलं. त्या असणाऱ्या ज्ञानी झाल्यामुळं त्या बाहेर आल्या, दर्शन घेतलं आणि वस्त्र परिधान केले, पण तिथून जागच्या हलायला तयार नाही. का? परमात्म्यानं त्यांचं चित्त चोरलं होतं. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. आणि भगवंत म्हणतात, हे गोपिकांनो, तुम्ही व्रत चांगलं केलं. या व्रताची आणि फलश्रुती मी तुम्हाला येणाऱ्या शरद पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला रासक्रीडा होईल त्यावेळेला मी याची फलश्रुती देईन. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिसरी कथा येते, रुक्मिणी मातेनं आणि हे देवीचं व्रत केलं होतं. केव्हा केलं, कसं केलं, जन्मेजय राजा विचारतो. या रुक्मिणी द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा राज, सूर्याचा भक्त राहत होता. आणि त्याला सूर्यदेवता एकदा प्रसन्न झाली आणि त्याने समंतक मणी त्यांना दिला. जेव्हा तो आला, पश्चिमेच्या दिवशीने आला, तो मणी एवढा प्रकाशमान होता की द्वारकेच्या लोकांना वाटलं इकडनं सूर्य कसं काय उगवतो. ते पळत पळत भगवंताकडे गेले. म्हणून मला भगवंत प्रभू, आज पश्चिमेला सूर्य उगवलाय. आणि भगवंत त्यावेळेला हसतात आणि म्हणतात, अरे ग्रामस्थानो, तो सूर्य नाही, हा सत्राजित राजाला मिळालेला मणी आहे. त्या मनाचा प्रभाव एवढा आहे. तो मणी रोज 8 भार सोनं देत होता. तोळे नाही, 8 भार सोनं देत होता. हो, मग एक दिवस भगवंत त्या सत्राजिताकडे गेले आणि सांगितलं की हे सत्राजिता, तो हे मिळालेला मणी जो आहे, हा मणी द्वारकेचा जो राजा आहे उग्रसेन, त्याला तो देऊन टाक. त्याच्या येणाऱ्या उत्पन्नापासून आपल्या राज्यामध्ये सुखसोयी करता येते. पण त्याने मात्र तो काही ऐकलं नाही. भगवंताचा अपमान केला. आणि एक दिवस सत्राजितचा भाऊ होता प्रसेन. ह्या प्रसेनानं तो गळ्यामध्ये घातला आणि शिकारी करण्याकरता अरण्यात गेला. अरण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी घोड्यावर बसून गेला आणि तो चमकणारा मणी एका शिंवानं पाहिला. आणि शिवानं त्या असणाऱ्या घोड्यावर झडप घातली. घोड्यालाही मारलं, प्रसेनालाही मारलं. आणि ही बातमी कळाली द्वारकेमध्ये की प्रसेन आजारती आला नाही, त्याअर्थी याला कोणीतरी मारलं आणि तो मणी चोरला, नाही का. सर्व सत्राजितासह सर्व म्हणू लागले, भगवंत काल आमच्याकडे आले होते आणि ते प्रभू म्हणाले की हा समंतक मणी उग्रसेनाला दे. ज्या अर्थी ते आले होते त्या अर्थी त्याने प्रसेनाला मारलं आणि तो असणारा मणी पळवला. ही आळ आली भगवंतावर. आणि भगवंतावर ही आळ आल्यामुळं
भगवंताने सराव, आता हिचा परिमार्जन कसं करावं म्हणून असणाऱ्या भगवंताने ग्रामस्थ बरोबर घेतले. ग्रामस्थ बरोबर घेतले आणि अरण्याच्या दिशेने गेले. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी असं दृश्य दिसलं की त्या ठिकाणी प्रसेन मेलेला पडलेला आहे, समोर घोडा पडलेला आहे, नाही का. पुढं काही अंतरावर गेलो, सिंहही मेलेला दिसला. मग त्या सिंहाच्या ठिकाणी त्याने पाहिलं तर त्या ठिकाणी अस्वलाची पावलं होती. हा अस्वल जांबवंत होता. मग त्या अस्वलाच्या पावलानं हे सर्वजण गेले. ते पावलं एका गुहेमध्ये जाताना त्याने दिसले. मग भगवंताने काय केलं, ग्रामस्थांना सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, 8 दिवस माझी वाट पहा, जर नाही आलं तर तुम्ही घेऊन जा म्हणाले. तुम्ही द्वारकेला निघून जा. भगवंताने आत प्रवेश केला तर त्यांना एका मुलीच्या गळ्यामध्ये तो असलेला मणी दिसला. ते जांबवंत होता. ते जांबवंतची मुलगी होती जांबवंती. तिच्या गळ्यात पहिला तो घेण्याकरता गेले, तेवढ्याच ती ओरडली आणि ओरडल्यानंतर जांबवंत धावत आले. ही घटना मी जी सांगतो ही जम्मू मध्ये घडलेली आहे. जर वेळ मिळाला तुम्हाला तर जम्मू मध्ये ही घटना, मी दिस इज माय आय विटनेस, मी प्रत्यक्ष ती गुहा पाहण्याकरता गेलो महाराज. शिंदे मामा होते आणि वाळुंज होते माझ्याबरोबर, प्रल्हादराव महाराज. आम्ही प्रत्यक्ष भगवंताचा त्या ठिकाणी विवाह झालेला, त्या ठिकाणी प्रत्यक्ष आहे ती आजही आज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्या गुहेमध्ये असताना भगवंताने प्रवेश केला. जांबवंताला कळाला कोणीतरी मनुष्य आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आला आणि आल्याबरोबर द्वंद्व युद्ध चालू केलं. भगवंताचं आणि जांबवंताचं असं 28 दिवस युद्ध चाललं. 28 दिवस. बाहेर जे ग्रामस्थ होते 8 दिवस थांबले, ते द्वारकेला गेले आणि वसुदेव देवकीला रुक्मिणीला सांगितलं 8 दिवस थांबायला सांगितलं, पण ते आले नाही म्हणाले. 28 दिवस त्या ठिकाणी युद्ध चाललेलं होतं. आपला पती लवकर परत यावा म्हणून रुक्मिणी मातेने देवीचं नवरात्र व्रत केलं. 28 दिवस हे युद्ध चाललं आणि 28व्या दिवशी जेव्हा जांबवंतांची हाडं खिळखिळी झाली आणि छातीवर त्याला वच्छलांछन दिसलं, मग त्याने ओळखलं की हे भगवान कृष्ण आहे. कारण भगवंताला राम अवतारामध्ये त्याने मागितलं होतं द्वंद्वयुद्धाची. हो, द्वंद्वयुद्धाचं मागणी केली होती परमात्मा. राम अवतारामध्ये सर्वांना काही बक्षिसं दिली तिकडनं आल्यानंतर, आणि असणाऱ्या जांबवंताला विचारलं तुला काय पाहिजे म्हणाले. तेव्हा जांबवंत म्हणाले प्रभू, खरं पाहिलं तर म्हणाले रावणाला मीच मारणार होतो, परंतु मला काय तुम्ही चान्स दिला नाही. ते माझे असणारे आजोक जे द्वंद्व युद्धाचे खुमखुमी म्हणाले ते आजोकही आहे म्हणाले, मला तुमच्याबरोबर द्वंद्व युद्ध करायचं. अरे म्हणाले आता नाही करता येणार, कारण आता मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे. तुझे इच्छा मी पुढच्या जन्मात पूर्ण करेन. म्हणून ते जांबवंत तेव्हापासून वाट पाहत होते द्वंद्व युद्धाची. मग जेव्हा 28व्या दिवशी खेळ झालं तेव्हा म्हणाले प्रभू आपण
भगवान विष्णू आहात. रामप्रभू रूपामध्ये दर्शन दिलं तेव्हा जांबुवंत म्हटला, प्रभू येण्याचं कारण काय? म्हणाले, तुमच्या मुलीच्या गळ्यामध्ये जो समंतक मणी आहे त्या मण्याची आळ माझ्यावर आली म्हणून मी या ठिकाणी आलो. तो मणी मला पाहिजे. म्हणाले, मणी काय मागता? जिच्या गळ्यात मणी आहे तिला सुद्धा घेऊन जा. मग ज्या वेळेला आणि त्या ठिकाणी जांबुवंतीचं आणि भगवंताचं लग्न लागलं. आणि इकडे नवरात्र व्रत संपलं. मग ते काय साधं संपलं का नाही, पण रुक्मिणी मातेचं होतं नाही का? रुक्मिणी मातेचं ते व्रत होतं. ते काय सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखं व्रत केलं असेल का देणार नाही का? मंडप एवढा मोठा होता. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गाठीला. 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 चारी वेदाचा फुलवर बांधिला. चारी वेदाचा फुलवर बांधिला. शास्त्र फुलांनी अनवदती तुझा गोंधळ. शास्त्र फुलांनी अनवदती तुझा गोंधळ. उद बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. एवढा मोठा मंडप. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला. चारी वेदाचा फुलवर बांधिला. एवढा मोठा मंडप घातला होता. एवढंच नाही तर असणाऱ्या सर्व देवी नऊवार साडी नेसून तिथं आल्या होत्या रुक्मिणी मातेनं आणि 6 जणी बरोबर त्या ठिकाणी फुगडी केली. नवा